प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कशा आहात तुम्ही सर्वजण देवाच्या प्रिय लेकरांनो? मी विश्वास करते की तुम्ही प्रभूमध्ये सर्वजण आनंदित, आशीर्वादित, सुरक्षित आणि आरोग्यात आहात. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लेकरांनो, ज्या परिस्थितीतून आपण सर्वजण चाललेलो आहोत, या परिस्थितीमध्ये देवाला जी शेवटल्या काळाची मंडळी आहे, त्या शेवटल्या काळाच्या मंडळीला जी पहिल्या काळाची मंडळी होती, त्या पहिल्या काळाच्या मंडळीप्रमाणे मंडळी बनवायची आहे. कशी होती पहिल्या काळाची मंडळी? जी फक्त आपल्या आरोग्यासाठी, आपले बंद पडलेले काम पूर्ण होण्यासाठी, आपल्या गरजा कशा पूर्ण होतील याच्यासाठी जगणारी नव्हती. तर त्या पहिल्या मंडळीमध्ये जे प्रेषित होते, जे घरोघरी जाऊन प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या मनांना स्थिरावणारे होते. आणि ते लोकांच्या मनाला ह्या गोष्टी सांगून स्थिरावत होते की पुष्कळ कष्ट, पुष्कळ त्रास सोसून तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करायचा आहे. होय देवाच्या प्रिय लेकरांनो, पुष्कळ कष्ट, पुष्कळ त्रास देवाच्या लेकरांच्या जीवनामध्ये येणार आणि त्रासातून देवाचे लेकर देवाच्या राज्यामध्ये जाणार. हे सत्य आहे आणि ह्या सत्यावर, या वास्तविकतेवर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. आणि प्रियांनो, ज्या परिस्थितीतून आज आपण चाललेलो आहोत, त्या परिस्थितीमध्ये देखील परमेश्वर आपल्याला बलवान बनवत आहे. परमेश्वर आपल्याला मजबूत करत आहे. या देवाच्या प्रियांनो, आजही परमेश्वर त्याच्या वचनाने आपल्याशी बोलू इच्छितो. आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया आणि त्या देवाला आपण सहाय्य मागूया. होय परमेश्वरा, आकाशाच्या आणि पृथ्वीच्या निर्माण करणाऱ्या देवा, आम्ही तुझ्या समोर झुकतो. माझ्या देवा, ज्ञान तुझ्यामध्ये सामावलेलं आहे. परमेश्वर, आम्ही मूर्ख आहोत, आम्ही आढाणी आहोत. तुझ्या लोकांची गरज तुला ठाऊक आहे. परमेश्वर, वचन तुझं आहे, पवित्र आत्मा तुझा आहे. आम्ही निरुपयोगी दास आहोत. परमेश्वर, तू तुझं वचन पाठव माझ्या देवा, आणि तुझ्या वचनाने देवाप्पा तू आम्हाला शुद्धीवर आण. परमेश्वर, आकाशातल्या बापा, आम्ही तुझ्या हातामध्ये पडतो. पवित्र परमेश्वर, तुझाच राज्याधिकार चालू दे. जे आम्हाला पाहिजे ते नाही देवा, जे तुला पाहिजे ते तू कर माझ्या परमेश्वरा. प्रभू येशूच्या नावात आमेन. देवाच्या प्रिय लेकरांनो, वचन वाचूया आपण. दुसरे तीमोथेय 3 अध्याय 1 ते 5 वचन. मी वचन तुमच्यासाठी वाचते. आणि हे जाण की शेवटल्या दिवसांमध्ये संकटाचे समय येतील, कारण माणसे स्वार्थ बुद्धी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापास न मानणारी, अनुपकारी, अपवित्र, ममताहीन, असमाधानी, चहाड, इंद्रिय दमन न करणारी, निर्दय, चांगल्याचा अनादर करणारी, विश्वासघातकी, गूढ, गर्वाने फुगलेली, देवावर प्रीती करण्यापेक्षा विलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे रूप आपल्यात आहे असे दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी होती. होय देवाच्या प्रिय लेकरांनो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताजवळ त्याचे शिष्य आले आणि त्या शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारला की प्रभू येशू, तुझ्या येण्याचं चिन्ह काय? प्रभू येशूने तेव्हा देखील त्यांना सांगितलं की राष्ट्र राष्ट्रावर उठेल, मोठे भूकंप होतील, दुष्काळ पडतील, पुष्कळ मर्या येतील. जे आपण मागील 4 आठवडे झाले शिकत आहोत प्रियांनो. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने जे शिष्यांना सांगितलं, ज्या घडणाऱ्या गोष्टी, त्या सर्व गोष्टी बाहेरून घडणाऱ्या गोष्टी. परंतु प्रभू येशू ख्रिस्तानंतर माझे अनुकरण करा असे म्हणणारा ख्रिस्ताचा दास पौल या ठिकाणी शेवटल्या काळामध्ये घडणाऱ्या काही गोष्टी, ज्या बाहेरील गोष्टी नाहीये, ज्या विश्वासणाऱ्यांच्या आध्यात्मिक जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत. होय प्रियांनो,
ह्या गोष्टींविषयी आपण अजाण असता कामा नये. खूप अदृश्यपणे ह्या गोष्टी मनुष्याच्या जीवनामध्ये कार्य करतात. मनुष्याला वाटतं की मी अगदी बरोबर आहे, परंतु पौल या ठिकाणी सांगत आहे की शेवटल्या काळामध्ये माणसे स्वार्थ बुद्धीची होती, स्वकेंद्रितच होती, स्वतःवरच प्रेम करणारे, स्वतःच्याच इच्छा तृप्त करणारे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, जो आपला जीव वाचवतो तो आपल्या जीवाला गमावतो, परंतु ख्रिस्तासाठी जो कोणी आपल्या जीवाला गमावतो तो त्याला मिळवतो. पौल सांगते की लोक धनलोभी होती. आज प्रत्येक व्यक्ती आपला फायदा पाहतो, माझा फायदा काय. पौल म्हणतो की ते बढाईखोर होतील, जे काही नाही ते स्वतःला ते समजतील, ते गर्विष्ठ आणि निंदक, आई बापांना न मानणारे. अनेक जण उपकार करत आहे परंतु त्या उपकारांची जाणीव नसलेले. विचार करा प्रियांनो, आज आपल्या स्वतःच्या आत्मिक जीवनाचा तुम्ही विचार करा की हे सर्व गुण जे आज आपण वाचले वचनामध्ये, ते सर्व गुण माझ्यामध्ये आहेत. आणि पौलाला मंडळीची काळजी वाटत आहे. दुसरे कोरिंथी 11व्या अध्यायामध्ये 2ऱ्या आणि 3ऱ्या वचनामध्ये तो म्हणतो की तुम्हाविषयी मी एका आवेशाने आवेशी असत आलेलो आहे. पौल अनेक ठिकाणी प्रवास करत असताना, अनेक ठिकाणी तो दूर दूरचा प्रवास करत असताना तो आपल्या अंतःकरणामध्ये प्रत्येक मंडळीचं ओझं वागवत, प्रत्येक मंडळीसाठी तो अश्रू ढाळून प्रार्थना करणार आहे. आणि त्याला मंडळीची काळजी वाटत आहे. आणि म्हणून तो मंडळीला म्हणत आहे की मी तुम्हाविषयी आवेशाने आवेशी असत आलो आहे. जसं सापाने धूर्तपणाने त्या हवेला एदेन बागेमध्ये ठकवलं, तसं कशाने तरी ख्रिस्ताकडील सरळपण आणि शुद्धपणातून तुम्ही ठकवले जाऊ नये. होय देवाच्या प्रिय लेकरांनो, परिस्थिती आपल्याला एकतर देवाच्या जवळ घेऊन जाते, नाहीतर परिस्थिती आपल्याला देवापासून दूर घेऊन जाते. दोन प्रकारचे लोक आहेत जे आज या परिस्थितीमध्ये, जे आपापल्या घरामध्ये आहेत. अनेक कुटुंबांमध्ये परमेश्वर खूप सुंदर काम करत आहे. अनेक कुटुंबामध्ये प्रेम, ऐक्य, कौटुंबिक प्रार्थना वाढत आहे. परंतु अनेक असे लोक आहेत ज्यांचा आजही वेळ व्यर्थ गोष्टीमध्ये, व्यर्थपणामध्ये वाया चाललेला आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, शेवटल्या काळामध्ये आणखीन काय घडणार आहे त्यातली आणखीन एक महत्वाची गोष्ट पौल मंडळीला सांगत आहे. आपण वचन वाचूया. 2 तिमोथेय 4 अध्याय आणि 1 वचन वाचते मी. सॉरी 1 तिमोथेय 4 अध्याय आणि 1 वचन. पण आत्मा स्पष्ट म्हणतो की शेवटल्या काळामध्ये पुष्कळ लोक विश्वासातून पडतील. होय देवाच्या प्रिय लेकरांनो, परिस्थिती कठीण होणार आहे. मागील 1 महिना झाला तुम्ही घरामध्ये बसून आहात. होय तुमच्याकडे काही साठा होता. कदाचित या व्हायरसमुळे आणखी काही दिवस तुम्हाला आपल्या घरामध्येच बसून राहावं लागेल. अनेकांच्या हाताचे व्यवसाय बंद पडलेले आहेत. तुमच्या जवळचा पुरवठा, तुमच्या जवळचा साठा कदाचित संपेल. आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक जण घाबरून जातील. अनेकांना चिंता वाटत की कसं होईल आता पुढे. पौल या ठिकाणी तिमोथेयाला सांगते की आत्मा स्पष्ट सांगत आहे की पुष्कळ लोक विश्वासातून पडतील. 2 थेसल्ली 2 अध्याय आणि 3 वचनामध्ये वाचूया आपण. कोणत्याही प्रकारे कोणी तुम्हास फसवू नये, कारण पहिल्याने विश्वासातून पडणे होईल आणि तो अधर्माचा पुरुष, नाशाचा मुलगा प्रकट होईल. या ठिकाणी देखील पौल सांगत आहे देवाच्या प्रिय लेकरांनो
की विश्वासातून पडणं होईल. या परिस्थितीतून अनेकांचा देवावरचा जो विश्वास आहे तो घट्ट होणार आहे, पण अनेक जण विश्वासातून पडणार आहे. कोण आहेत ते विश्वासातून पडणारे लोक? जे या दिसणाऱ्या जगाला, या दिसणाऱ्या परिस्थितीला खरं मानत आहेत, जे या दिसणाऱ्या जगाला आणि परिस्थितीला पाहून घाबरलेले आहेत, ते विश्वासातून पडणार आहेत. परंतु ज्यांचं मन आकाशाच्या देशाकडे लागलेलं आहे, ज्यांनी या पृथ्वीवरती चित्त ठेवलेलं नाहीये, ज्यांचं चित्त आकाशाच्या देशाकडे लागलेलं आहे, त्यांचा विश्वास या दिवसांमध्ये परमेश्वर आणखी बळकट करत आहे. प्रियांनो, आपण कोणत्या गटातले आहोत, कोणत्या ग्रुप मधले आपण आहोत? त्या जगाला तुम्ही आपलं जग मानलेलं आहे का त्या आकाशाच्या जगाला तुम्ही आपलं जग मानत आहात? होय देवाच्या प्रिय लेकरांनो, परिस्थिती येईल, परंतु दोन गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या. एक, आशीर्वादित ते लोक आहेत ज्यांनी आपला संपूर्ण भरोसा यहोवावर टाकलेला आहे. म्हणून इर्मियाचं पुस्तक आणि 17व्या अध्यायामध्ये लिहिलं आहे, जो पुरुष यहोवावर भरोसा ठेवतो आणि ज्याचा भरोसा यहोवाच आहे तो आशीर्वादित आहे. होय, उन्हाची झळ येईल परंतु ते भिणार नाही. ते लोक आपल्याला बनायचे की प्रभू किती कठीण परिस्थिती येऊ दे, मला माझ्या संपूर्ण अंतःकरणाने तुझ्यावर भरोसा ठेवायचा. दावीद म्हणतो, कोणी रथावर आणि कोणी घोड्यावर भरोसा ठेवतो, परंतु मी तर माझा देव परमेश्वर त्याच्या नावाचे मी बढाई मानतो. त्याने देवाला आपलं आश्रयस्थान केलेलं आहे. तो म्हणतो की यहोवा माझा मेंढपाळ आहे आणि मला कोणत्याही गोष्टीची उणीव पडणार नाही. होय देवाच्या प्रिय लेकरांनो, एक ते लोक आहेत ज्यांनी देवावर विश्वास केलेला आहे आणि एक ते लोक आहेत, दुसरे ते लोक आहेत जे न्यायीपणाने जीवन जगत आहेत. या दोन प्रकारच्या लोकांना देव कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही. पौल या ठिकाणी सांगत आहे की अनेक जण विश्वासातून पडणार आहेत. भौतिक गोष्टी, जीवन आवश्यक गोष्टी. इस्रायल लोक अरण्यामधून जात असताना जेव्हा ते मिस्रातून निघाले, त्यांच्या मनात देव होता, त्यांच्या मुखात देव होता, त्यांच्या अंतःकरणात देव होता की कधी आम्ही मिस्रातून बाहेर पडू आणि आमच्या जिवंत देवाची आम्ही आराधना करू. परंतु प्रियानो, जसं जसं त्यांच्या जवळचा पुरवठा किंवा त्यांचा जो साठा आहे तो संपू लागला, तर त्यांच्या मनातून आणि ध्यानातून आणि अंतःकरणातून देव बाजूला झाला आणि ते कुरकुर करू लागले. परंतु परमेश्वराने त्या अरण्यामध्ये, त्या परिस्थितीमध्ये, त्या जंगलामध्ये त्यांना कोणत्याही गोष्टीची वाण पडू दिली नाही. देवाने सर्व गोष्टींचा पुरवठा त्यांना केला. देवाच्या प्रिय लेकरांनो, आज ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला संपूर्ण अंतःकरणाने देवावर विश्वास करायचा. आपला भरोसा मनुष्य केंद्रित नको की कोणीतरी मनुष्य येईल आणि तो मला मदत करेल, कोणीतरी येईल आणि मला हातभार लावेल. नाही देवाच्या प्रिय लेकरांनो, मनुष्याच्या हाताचा पुरवठा कदाचित थांबेल, परंतु ज्याने आपली नजर त्या देवाकडे लावलेली आहे. दावीद म्हणतो की जसे दासाचे डोळे आपल्या धननीच्या हाताकडे, जसे दासाचे डोळे आपल्या धन्याच्या हाताकडे, तसं माझा देव परमेश्वर माझ्यावरती दया करीपर्यंत त्याच्याकडे माझे डोळे लागलेले आहेत. होय देवाच्या प्रिय लेकरांनो, त्याच्या हाताचा पुरवठा कधीच थांबणार नाही. म्हणून आपल्या सर्वांना आपली नजर, आपले डोळे त्या देवाकडे लावायचे आहेत. तो देव आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही. दुसरे आशीर्वादित ते लोक आहेत. मत्तईचं पुस्तक 5व्या अध्याय 6व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, ज्यांना न्यायीपणाची भूक आणि तहान लागलेली आहे ते आशीर्वादित आहेत, कारण ते तृप्त होतील. होय देवाच्या प्रिय लेकरांनो, एकीकडे परिस्थिती आहे, परंतु देवाचे लोक परिस्थितीकडे न पाहता ते त्या देवाकडे म्हणत आहे की जसा तू पवित्र आहेस तसं तू आम्हाला पवित्र बनव. आणि त्यांना येशू
सारखं जीवन जगण्याची भूक लागलेली आहे, ख्रिस्ताच्या स्वभावात जीवन जगण्याची भूक लागलेली आहे, त्यांना परमेश्वर म्हणतो की ते तृप्त होतील आणि त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टीची उणीव पडणार नाही. प्रियानो, आज तुम्ही तुमच्या भौतिक गरजांची तुम्हाला भूक लागलेली आहे का देवाच्या न्यायीपणाची भूक लागलेली आहे? हे देव ह्या परिस्थितीमध्ये पारखत आहे. विश्वासातून पडलेले नाही तर विश्वासामध्ये बळकट झालेले लोक या परिस्थितीमध्ये आपल्याला बनायचं आहे. देवाच्या प्रिय होय, अब्राहमाला देवाने अभिवचन दिलं की वाळूच्या कणा इतकी तुझी संतती असेल, आकाशातील तारांगणागत तुला संतान होईल. परंतु परिस्थिती विपरीत आहे. परिस्थितीमध्ये तो पाहते की शरीर दुर्बळ होत चाललेलं आहे. परंतु देवाच्या प्रिय लेकरांनो, अब्राहमाला एकच गोष्ट ठाऊक होती, लेकरू उत्पन्न करण्याची शक्ती आम्हा दोघांमध्ये नाही, परंतु ज्या देवाने अभिवचन दिलेलं आहे तो देव कधीच खोटं बोलणार नाही. होय, विश्वास आपल्याला एक आशा दाखवतो, अविश्वास आपल्याला भीती दाखवतो. विश्वास आपल्याला प्रकाश दाखवतो आणि अविश्वास आपल्याला अंधार दाखवतो. अविश्वास एक पाऊल उचलायला देखील घाबरतो, परंतु विश्वास आपल्याला एक उंच भरारी मारायला सहाय्य करतो. होय देवाच्या प्रिय लेकरांनो, आणि अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला. देवाने त्याच्या विश्वासाचा सन्मान केला. रोमकरास पत्र 4 अध्याय आणि 18व्या वचनामध्ये दिले, आशेला जागा नसताना अब्राहमाने आशेने देवावर विश्वास ठेवला. होय, जसं आज आपण परिस्थितीतून चाललोय, त्यालाही त्याची परिस्थिती ठाऊक होती की माझं शरीर दुर्बळ होत चाललेलं आहे, परंतु बायबल सांगते की तो अविश्वासाने डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. होय देवाच्या प्रिय लेकरांनो, या परिस्थितीमधून तुम्ही चाललेले आहात, ज्या परिस्थितीतून आज आपण चाललेलो आहोत, निर्णय घ्यायचा आहे की मी माझी गरज मनुष्याला सांगणार नाही. मी माझी गरज फक्त माझ्या परमेश्वराला सांगेन. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारचा भरोसा तुम्ही त्याच्यावरती टाकलात, तेव्हा तो तुमच्या विश्वासाचा सन्मान करेल. तो उघडपणे तुम्हाला सन्मानित करेल. तो उघडपणे तुम्हाला आशीर्वादित करेल. संपूर्णपणे त्याच्यावर भरोसा ठेवण्यासाठी आपला अहमपणा, आपला मीपणा, आपली स्वशक्ती तुटावी लागते. तेव्हा देवाचं सामर्थ्य आपल्याला आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळते. होय देवाच्या प्रिय लेकरांनो, ही परिस्थिती आपल्या समोर एक आव्हान आहे. एलियाच्या समोर एक परिस्थिती होती. एकीकडे बाल देवाचे लोक, एकीकडे एलिया. बाल देवाचे लोक म्हणते आमचा देव खरा. एलिया म्हटलं ठीक आहे, 2 वेदी बनवूया, एक तुमची वेदी बनवा, एक मी माझ्या देवाची वेदी बनवतो. इंधन न लावता तुमच्या वेदीवर आग येऊ देत, इंधन न लावता मी माझ्या देवाकडे हाक मारेल आणि माझ्या वेदीवर देवाची आगळी येईल. आणि एलियाने हे आव्हान पुकारलं. कर्मेल पर्वतावरती दोन्ही गट एकत्र आलेले आहेत. बाल देवाचे लोक त्यांच्या देवाला आरोळी मारत आहेत सकाळपासून रात्रीपर्यंत, परंतु काहीच झालं नाही. परंतु एलिया विश्वासाचा पुरुष आहे. त्याने त्याच्या देवावर भरोसा ठेवलेला आहे. ज्या देवाला मी आरोळी मारत आहे तो माझा देव खरा आणि जिवंत देव आहे. एलियाने देवाकडे प्रार्थना केली आणि आकाशातून आग आली आणि त्या वेदीला त्या आगीने चाटून टाकलेला आहे. आणि अनेक परराष्ट्रीयांनी गुडघे टेकले आणि एलिया तुझा देव खरा देव आहे, यहोवा हाच देव आहे हे त्यांनी आपल्या जीवनाने कबूल केले. एक गोष्ट देवाने एलियाला करायला सांगितली. प्रियांनो, एलियाने देवावरती विश्वास ठेवला. त्याप्रमाणे आपल्याला देखील आता ह्या परिस्थितीमध्ये
एक आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आपल्याला देवावरती विश्वास ठेवायचा आहे. होय देवाच्या प्रिय लेकरांनो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त लोकसमुदायाला घेऊन चाललेला होता आणि लोक फक्त सपाटीवर नाही तर डोंगरावरती देखील त्याच्या मागे चालले. फक्त चांगल्या परिस्थितीतच नाही, वाईट परिस्थितीमध्ये देखील संपूर्ण 100% समर्पणाने ख्रिस्ताला अनुसरणारे लोक आपल्याला बनायचे आहे. होय देवाच्या प्रिय लेकरांनो, जेव्हा जेव्हा परिस्थिती आली, समुद्रात मोठं वादळ उठले, त्या परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या वादळामध्ये शांत झोपून शिष्यांना हे दाखवायचा प्रयत्न करते की होय मी नसेल, वादळ उठतील तुमच्या जीवनामध्ये, परंतु देवाची शांती तुमच्या अंतःकरणामध्ये राज्य करावी. होय देवाच्या प्रिय लेकरांनो, जेव्हा उधळा पुत्र आपल्या बापाचं घर सोडून निघून गेला, जवळचा सर्व पैसा संपलेला आहे त्याचा, जितक्या मनुष्यापुढे हात पसरायचे त्याने हात पसरले, परंतु एक वेळ अशी आली की तो डुकराच्या तोंडातून पडलेलं टरफल खात आहे. आणि तिथं त्याने निर्णय घेतला, त्या परिस्थितीने त्याला शुद्धीवर आणलेलं आहे की नाही, मी जाईन माझ्या बापाच्या घरी आणि मी माझ्या बापाला म्हणेन, बापा मी स्वर्गाविरुद्ध आणि तुझ्या विरुद्ध पाप केलेला आहे. प्रियानो, कठीण परिस्थितीतून जाताना तो हा विचार करत नव्हता की मी त्या व्यक्तीच्या दारात बसेल आणि तो व्यक्ती मला मदत करेल. त्याने ठरवलं नाही, मी माझ्या बापाकडे जाईल. आणि जेव्हा हा विचार तो करत होता, ही तयारी तो करत होता, त्याला ठाऊक नव्हतं की पुढे जाऊन त्याच्यासाठी एक सुंदर मेजवानी, एक सुंदर झगा, त्याच्या बोटामध्ये घालण्यासाठी अंगठी, त्याच्या पायामध्ये घालण्यासाठी जोडा तयार होत आहे. होय देवाच्या प्रिय लेकरांनो, पश्चाताप किंवा देवाजवळ असलेली आपली आत्मिक तयारीचा जो वेळ आहे तोच आशीर्वादाचा वेळ आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, म्हणून मनुष्यावर आणि मनुष्याच्या हातावर नाही, देवाच्या पराक्रमी हाताखाली आपल्याला लीन व्हायचे. त्याच्याजवळ आपल्याला क्षमा मागायचे, पश्चाताप करायचे. प्रभू येशू ख्रिस्त कोणताही खिळा किंवा कोणती दोरी त्याला वधस्तंभाला खिळू शकत नव्हती. प्रियानो, त्याला वधस्तंभाला खिळणार फक्त तुमचं आणि माझं पाप आहे, तुमच्या आणि माझ्या घाणेरडे विचार, तो गर्व, तो हेवा, ते जळण, ते अशुद्ध विचार, तो व्यभिचार, शत्रूवर प्रेम न करणं, मनामध्ये गैरसमज करणं, कुरकुर करणं, निंदा करणं, या गोष्टींनी त्याला वधस्तंभाला खिळलेला आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, तो आपल्यासाठी वधस्तंभावरती गरीब झाला आहे, यासाठी की त्याच्या गरिबीने तुम्ही आणि मी धनवान व्हावं. त्याच्या बलिदानावर आपण विश्वास ठेवूया की तो माझ्यासाठी कंगाल झाला, यासाठी की माझी प्रत्येक गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाने पुरवली जावी. म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, भरपूर देवाचं वचन आपल्याला वाचायचे, देवाच्या वचनाचं आपल्याला मनन करायचे, त्याच्या क्रूसावरच्या बलिदानावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. आज आपल्याला त्याला शरण जायचे. शिष्य येशूच्या जवळ आले आणि म्हटले की तू आमचा विश्वास वाढव. आज आपणही त्याला म्हणूया, देवा परिस्थिती कठीण होत चाललेली आहे, तू आमचा विश्वास वाढव. आणि तो अत्यंत विश्वासू परमेश्वर आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, तुमचा आणि माझा विश्वास वाढवणारा तो परमेश्वर आहे. होय, आपल्याला विश्वासातून गळून पडणारे लोक नाही, तर विश्वासात सबळ झालेले लोक आपल्याला बनायचं आहे. जेव्हा मनुष्याची बुद्धी आणि मनुष्याची ताकद संपून जाते, तिथं विश्वासाचा आरंभ होतो. अजूनही तुम्ही आपल्या बुद्धीवर, आपल्या बळावर, आपल्या ताकदीवर भरोसा ठेवला असेल, तो भरोसा आज आपला तुटू द्या. देवाच्या प्रिय लेकरांनो, ज्या ज्या गोष्टींवर आज आपण टेकलेले आहोत, ते सर्व टेके आज आपले निघून जाऊ दे. 100% आपण प्रभू येशू ख्रिस्तावरच टेकूया. तोच आपला भरोसा आहे, त्याच्याकडे आपण आपली आशा लावूया. तो माझा पुरवठा आहे, तो माझा एबिनेझर आहे. आतापर्यंत त्याने मला सांभाळले, इथून पुढे देखील तो मला सांभाळणार आहे. तो माझा यहोवा इरे, आतापर्यंत त्याने मला पुरवलेला आहे, इथून पुढे देखील तोच मला पुरवणार आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, स्तोत्र संहिता 37वा अध्याय आणि 25व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे
की न्यायीची संतती कधीच भीक मागणार नाही. जगातल्या श्रीमंतातल्या श्रीमंताला ही गॅरंटी नाहीये, परंतु न्यायीपणाने जीवन जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही गॅरंटी आहे की त्यांचे लेकरं कधी भीक मागणार नाही. होय देवाच्या प्रिय लेकरांनो, न्यायी खजुरीसारखा टवटवीत, तो लाबुनातील गंध सरूसारखा वाढेल. न्यायी विश्वासाने जगेल. होय देवाच्या प्रिय लेकरांनो, म्हणून आज आपण आपल्या संपूर्ण अंतःकरणाने देवावरती विश्वास ठेवूया आणि त्याला सांगूया, परमेश्वरा, या जगाचं धन, या जगाची संपत्ती आम्हाला नको. आमच्याकडे काही असो किंवा आमच्याकडे काही नसो, तू आमचा प्रभू होतास, तू आमचा प्रभू आहेस आणि तूच आमचा प्रभू राहणार. देवा, तू आमचा विश्वास कर. या कठीण परिस्थितीमध्ये मनुष्याकडे नाही, परिस्थितीकडे नाही, आम्हाला तुझ्याकडे पाहायला सांगितलं. तुझ्यावर विसंबून राहायला, तुझ्यावर अवलंबून राहायला तू आम्हाला सांगितलं. आपण सर्वजण आपले डोळे बंद करून देवाकडे प्रार्थना करूया की परमेश्वरा, तू आमचा विश्वास कर. होय परमेश्वरा, आकाशाच्या आणि पृथ्वीच्या निर्माण करणाऱ्या देवा, जसं तो उधळ्या पुत्र म्हणाला की मी जाईन माझ्या बापाकडे आणि मी त्याला म्हणेल, बापा, स्वर्गाविरुद्ध आणि तुझ्या विरुद्ध मी पाप केलेला. होय परमेश्वरा, माझ्या देवा, आम्ही तुझ्या विरुद्ध चुकलेलो आहोत. आज ही परिस्थिती जी आमच्यावरती आलेली आहे, आमच्या जगावर आलेली आहे, ही आमच्या देशावरती आलेली आहे, ती आमच्या पापामुळे आलेली आहे. देवा, तुमच्या सर्वांच्या पापांची आम्हाला क्षमा कर. एक न्यायीपणाने खरं, सरळ आणि सात्विक जीवन जगायला तू आम्हाला सर्वांना सहाय्य कर. परमेश्वर, तुला आवडणारं जीवन जगण्याची भूक आणि तहान आम्हाला लागू दे. परमेश्वर, हे माझ्या बापा परमेश्वरा, तुझ्या मंडळीला विश्वासातून तू खचून नकोस, गळून नकोस. तुझ्या वधस्तंभाकडे पाहायला तू सहाय्य कर. तुझ्या त्या पुरवठ्याच्या हाताकडे पाहायला मंडळीला तू सहाय्य कर. माझ्या देवा परमेश्वरा, माझ्या बापा, या सर्व परिस्थितीमध्ये तुझं नियंत्रण येऊ दे. माझ्या देवा, आमच्या देशामध्ये, या जगामध्ये जे लोक माझ्या देवा या व्हायरसने पीडलेले आहेत, त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. देवा, तू त्यांना बरं कर. माझ्या देवा, हे परमेश्वरा, लवकरात लवकर माझ्या देवा या व्हायरसवरती एक चांगलं औषध निघू दे. माझ्या बाबा परमेश्वर, पिता, तू आमची प्रार्थना ऐकलीस, त्याबद्दल धन्यवाद. आज जे लोक तुला ऐकत आहेत परमेश्वरा, माझ्या देवा, त्या सर्वांवर तुझा पवित्र आत्मा जाऊ दे. सर्वांच्या जीवनात तुझा लोक आम्ही तुला गौरव देतो, आदर देतो. माझ्या देवा, जसं माती कुंभाराच्या हातात, तसं आज आम्ही तुझ्या हातामध्ये पडतो. परमेश्वर, प्रभू येशूच्या नावात आम्ही प्रार्थना मागतो.